महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर जवळपास 1.5 महिन्यांनंतर पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे। रायगडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये आधीपासूनच रस्सीखेच सुरू होती। भरत गोगावले आणि अदिती तटकरे हे पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते, मात्र या लढाईत अदिती तटकरे यांनी बाजी मारली। यावरून आता भरत गोगावले समर्थक आक्रमक झालेत। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत वादाचा भडका उडालाय। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंच्या पदरात रायगडचं पालकमंत्रीपद पडल्यानं मंत्री भरत गोगावलेंचं स्वप्न भंगले। परिणामी महाडमधील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत। शनिवारी रात्री मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून संताप व्यक्त केला। खासदार सुनील तटकरेंसह अदिती तटकरेंचा निषेधही करण्यात आलाय। दरम्यान पालकमंत्री पद न मिळाल्यानं मंत्री भरत गोगावलेंनीही आपली नाराजी बोलून दाखवली। निकाल आणि धक्कादायक आम्हाला वाटतोय। अपेक्षा नव्हती आम्हाला, कारण जवळजवळ आमचे 6च्या 6 आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं। संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेठ व्हावं म्हणून, आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे। एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल। ठीक आहे, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। सर्वांच्याच मनात समाधान होईल असं नसतं, त्यामुळे जो निर्णय माननीय मुख्यमंत्री दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्याचा आदर सर्वांनी राखलाच पाहिजे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आग्रही असताना त्यांच्याऐवजी अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात आले। यामुळे रायगड जिल्ह्यात एकनाथ शिवसेनेत नाराजीची लाट पसरली। शिवसेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले। त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भरत गोगावलेंनी छोटेखानी मेळावा घेत संवाद साधला। संतप्त कार्यकर्त्यांना यावेळी त्यांनी शांत राहण्याचं आवाहन करत समज दिली। भरत शेठ हा तुमचा शेठ आहे, हा इतर कोणाचा शेठ नाही आहे। आणि कारण तुमचे अनंत उपकार जे आमच्यावरती आहेत ते आम्ही कधी विसरणार नाही। जे काय आहे शांततेने आव्हान करा, तुमचं नाराजी व्यक्त करू शकता। शासनाला कुठं काय दालबोट लागल, काय कोण अडचणीत येईल असं काय होणार नाही याची शक्यतो आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी। मला असं वाटतं की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकारी नाराज होण्याचं कारण नाही। जिल्ह्यामध्ये काम करत असताना जरीही पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी मला जबाबदारी दिलेली असेल तरी निश्चितपणाने भरत शेठ हे गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा जिल्ह्यामध्ये काम करण्याचा अनुभव आहे। आता तर ते मंत्री म्हणून सुद्धा काम करत आहेत, त्यामुळे एक व्यवस्थित पद्धतीनं समतोल राखून आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसं पुढे नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। मी पहिले सकाळी बोललो की गोगावलेजींना आणि दादा भुसेंना या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं जाणं पाहिजे होतं। ते आमचे ज्येष्ठ नेते होते। निश्चितपणाने त्यांच्यावर अन्याय झाल्याचं सगळ्या शिवसैनिकांमधली भावना आहे। तर शिंदे साहेबांनी बावनकुळे साहेबांना विनंती केली, आम्ही बावनकुळेंना सांगितलं आहे की बावनकुळे साहेब या गोष्टीचा आपण विचार करावा। आम्ही आपले आहोत आणि आपल्यांना तुम्ही दूर लोटू नये। दादा भुसेसारख्या ज्येष्ठ लोकांना पालकमंत्रीपद न मिळणं, गोगावलेंना मंत्रीपद न मिळणं निश्चितपणाने ही फार गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे। महाविकास आघाडी सरकार काळात अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद मिळालं होतं, तेव्हा शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी अदिती तटकरेंच्या विरोधात बंड पुकारून पालकमंत्री हटाव राष्ट्रवादी हटाव मोहीम आखली होती। त्यानंतर शिंदे सरकारच्या काळात सरकार स्थापनेपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर वाद सुरू होता। या वादात उदय सामंत यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ पडली। मात्र आता महायुतीची सत्ता आल्यावर भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात मागील काही दिवसापासून पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू होती। पण अदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळाल्यानं सुनील तटकरेंनी आपले वजन जिल्ह्यात अधिक असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलंय। भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला, पण पालकमंत्री पदाचा मुकुट दूर राहिला। परिणामी रायगडमध्ये महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद चिघळण्याची शक्यता आहे। सागर जैनसह श्रीकांत शैलार, पुढारी न्यूज, रायगड।